साथ देना ऐ जिंदगी, नहीं भूल जाना मुझे तो कभी। रात जो हुई है तो सवेरा भी आएगा, वक्त ने रुलाया है वक्त ही हंसाएगा। बदलते रहेंगे ये तो है मौसम, युगल रूप श्री कृष्ण राधिका, युगल रूप श्री कुंवर राधिका। एक साध और एक साधिका, एक साध और एक साधिका। मधुर मिलन इस दिन दोनों का कुंज, सारंग के सौरंग बिखरे सारंग के। प्रीत हमारे मन में समाई, प्रेम करने की रुत आज आई। प्रेम करने की रुत आज आई। शाम ने ऐसी मुरली बजाई, प्रेम करने की रुत आज आई। प्रेम करने की रुत आज आई। सौ महादेवी आणि श्री संतोष तथा रावसाहेब मोरे या दोघांना शिवरंजनी कलागौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. सौ महादेवी मोरे एक विनम्र कलावती, मराठवाड्याच्या संस्कारित कलाभूमीने महाराष्ट्राला बहाल केलेली एक मनस्वी गायिका. लहानपणी आपल्या आईच्या सुरात सूर मिसळून गुणगुणताना आपल्याला संगीताचा लळा लाभला. तशा अर्थाने आपली आई ही पहिली गुरु. लहानपणीच श्रीमान शिवाजी कोडे यांच्याकडे आपण संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. तेव्हाच संगीत ही केवळ हौस न राहता तो आपला ध्यास बनला. भावगीत, भक्तिगीत, गझल गायनातले आपले कौशल्य रसिकांना दिसू लागले. चाकूरसारख्या छोट्या गावातून एक गायिका उदयास येण्याचा हा काळ होता. पुढे पंडित शिवदासबुवा देगलूरकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले आणि आपल्या कलेला खऱ्या अर्थानं शास्त्रीय बैठक मिळाली. पंडित शिवदासबुवांकडे शिकताना आपल्या स्वरांना जणू अनेक पैलू पाडले गेले. सोबतच्या कलाकारांबद्दल जिव्हाळा, मोठ्या कलावंतांबद्दल आदर आणि गुरुविषयी नितांत आदराची भावना वृद्धिंगत झाली ती याच काळात. शिवदासबुवांकडील शिक्षणाचा हा काळ भावी कारकिर्दीचा जणू पायाच ठरला. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम अशा सर्व प्रकारच्या गायनाचा सुगंध आपल्या स्वरांना लाभला. महाविद्यालयात असताना आपण मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गाणं गायलत आणि संपूर्ण सभागृहाने उत्स्फूर्त दाद दिली. आपली स्वाक्षरी घेण्यासाठी रांगाच लागल्या. याच गाण्यासाठी आपल्याला सुवर्णपदकही मिळालं. संगीत विशारद आणि MA मराठी या लौकिक शिक्षणाच्याही खूप पुढे जाऊन आपण साध्य केलेली कला निश्चितच कौतुकास्पद आहे. सोलापुरातील आपल्या 2 वर्षाच्या वास्तव्याने आपल्या जादुई स्वरांनी आम्हाला मोहित केलं. सोलापूरच्या अल्पशा वास्तव्यातच आपण आपुलकीची आणि जिव्हाळ्याची माणसं जोडलीत. सध्या मुंबईसारख्या कलानगरीत ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री रवींद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकिर्दीची उज्ज्वल वाटचाल चालू आहे. पद्मश्री रवींद्र जैन यांच्यासारख्या मनस्वी संगीतकाराबरोबर संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गाण्याची संधी आपल्याला मिळाली. दिल्लीच्या चांदणी चौक महोत्सवात आपले सूर उमटले आणि त्या चौकाला जणू 4 चांद लागले. सुरेश वाडकर, रवींद्र साठे, देवकी पंडित अशा गायकांसोबत आपल्याला गायला मिळालं. 1995 साली PV नरसिंहराव पंतप्रधान असताना दिल्ली येथे संसदेच्या सभागृहात आपली कला सादर करण्याचे भाग्य आपल्याला मिळालं.
लोकसभेचे तत्कालीन सभापती माननीय शिवराज पाटील चाकूरकर हेही आपल्या गाण्याने मोहित झाले. त्यांच्या शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडली. दिल्ली येथीलच दादासाहेब मावळणकर सभागृहामध्ये आपल्या गाण्याची विशेष मैफल झाली. दिल्लीकर रसिकांची आपण वाहवा मिळवलीतच. इसवी सन 2003 साली मुंबई येथील जयदेव संगीत संमेलनात आपल्या उत्कृष्ट गायनाबद्दल दस्तूर खुद्द संगीत सम्राट नौशादजींनी आपल्याला शाबासकी दिली. कोणत्याही कलावंतासाठी हा परमोच्च आनंदाचा क्षण असतो. यश आपले दार ठोठावण्याच्या क्षणालाही आपण आपली विनम्रता ढळू दिली नाही. सुरेश वाडकरांसोबत आपली कृष्ण ही कृष्ण ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. अनेक मालिकांची शीर्षक गीतं आपण गायलेली आहेत. मराठी, हिंदी, भोजपुरी चित्रपटातील अनेक गाण्यांसाठी आपण पार्श्वगायन केले आहे. आकाशवाणी औरंगाबादच्या स्वरशिल्प या कार्यक्रमात आपला विशेष सहभाग होता. आपल्या या संगीतमय वाटचालीची आणि कारकिर्दीची विविध संस्थांनी दखल घेत अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केलं आहे. 1992 सालच्या कालिदास संगीत प्रतियोगितेमध्ये आपल्याला गौरवण्यात आलं. याच वर्षी लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचा भक्ती संगीताचा विशेष पुरस्कारही आपल्याला मिळाला. 1999 साली गोव्याच्या नटेश रंगभूमीकडून सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार आपल्याला मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नाट्य महोत्सवात संगीत संशय कल्लोळ या नाटकातील गायनासाठी उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार आपल्याला मिळाला. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या गाठीभेटीने आणि सहवासाने आपले व्यक्तिमत्व आणि कला दोन्हींचा विकास झाला. कला साधनेच्या बरोबरीने माणसात रमण्याच्या आपल्या जन्मजात स्वभावाने अनेक क्षेत्रातील दिग्गजांचा स्नेह आणि जिव्हाळा लाभला. त्यामुळेच प्राध्यापक त्रंबी सरदेशमुख, कवी ग्रेस, कवी सुरेश भट, कवयित्री शिरीष पै अशा ज्येष्ठ साहित्यिकांशी आपला स्नेह होता. या स्वरमयी प्रवासाच्या वाटेवर आपल्या स्वरांना लयतालात लीलया गुंफून घेणारा एक कलावंत आपल्या आयुष्यात आला. सप्तसुरांच्या आरोह अवरोहाची आवर्तनं घेता घेता आपण सहजीवनाची सप्तपदी कधी पूर्ण केली आपल्यालाही कळलं नाही. श्री संतोष तथा रावसाहेब मोरे या विलक्षण मनस्वी कलावंताची आयुष्यभराची साथसंगत लाभली. गाण्यातले वादी आणि संवादी सूर जुळावेत इतक्या बेमालूमपणे आपल्या सहजीवनाला रंगत लाभली. श्री संतोष तथा रावसाहेब मोरे स्वरतालाची आपल्याला उपजतच दैवी देणगी लाभली आहे. लहानपणी देवळात उत्सवात होणाऱ्या भजन गायनाने आपण प्रभावित झालात. देवळातल्या भजनाचे सूर आपल्या मनात खोलवर रुजले आणि तोच परिवर्तनाचा क्षण ठरला. गायनामध्येच कारकीर्द घडविण्याच्या जिद्दीने आपण संगीताचे रीतसर शिक्षण सुरू केले. श्री पांचाळ यांच्याकडे गाण्याचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लातूर येथे आपले गुरु श्री बोळंगे यांच्याकडे ख्याल आणि ठुमरीचे धडे गिरवले. गायनाबरोबरच तबला आणि हार्मोनियमवरही आपली हुकूमत निर्माण झाली. 1991 साली संगीत विशारदपर्यंतचे औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि 93 साली लातूर जिल्ह्यातील बाबळगावच्याच दयानंद विद्यालयात संगीत शिक्षक या नात्याने कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या आपण मुंबई येथे विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहात. संगीत शिक्षक आणि कलाकार अशा दोन्ही भूमिकांना न्याय देत आपण देशभरातील विविध संगीत समारोहात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. विशेषतः ख्याल गायकी, गझल, भावगीत, नाट्यगीतांमधील आपले कौशल्य रसिकांनी वाखाणले. IIT पवईसारख्या संस्थेने आयोजित केलेल्या स्पीक मॅके कार्यक्रमात साक्षात बिरजू महाराजांसारख्या देवतुल्य कथ्थक नृत्यकाराला व्होकल सपोर्ट देण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलं. भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट म्युझिक कंपोजरचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला. सध्या आपण पद्मश्री रवींद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली RJ ऑनलाईन म्युझिक अकॅडमी सुरू केली आहे. तसेच गीत गाता चल या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देशभर हिंदुस्थानी संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे मोठे कार्य आपण करीत आहात. सौ महादेवी आणि श्री संतोष तथा रावसाहेब मोरे आपल्या दोघांच्याही संगीत सेवेला आणि निष्ठेला तोड नाही. आपली संगीतमय कारकीर्द अशीच बहरत राहो आणि आपल्या स्वरमयी सहजीवनाचा सुगंध असाच दरवळत राहो. आपल्या कर्तृत्वाला भैरवाची उदात्तता आणि भव्यता लाभो. ललित रागाप्रमाणेच प्रीतीचा नाजूक भावबंध आपल्यात कायम राहो. आपल्या सहजीवनात उगवणारी प्रत्येक पहाट एखाद्या भटियार रागाप्रमाणे फुलात न्हालेली प्रसन्न राहो. आपल्या स्वरजीवनात सारंगाची नादमयता आणि केदार रागाचा मोहवणारा प्राजक्त गंध कायम दरवळो. आपल्या प्रत्येक सुरांची शुद्धता आणि कोमलता
आपल्या आयुष्यातही कायम राहो हीच सदिच्छा. आपणा दोघांच्याही अतुलनीय संगीत सेवेबद्दल शिवरंजनी कलागौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपली संगीत सेवा मा भारतीच्या चरणी समर्पित हो ही सदिच्छा.